काय करताय? ऑपोजिशन म्हणून तिथं यायला पाहिजे ना 50-60 लोक आहे ना, खासदार आहे ना. बीजेपीचे होते अरे तर दाखवलाच ना, रोषच आहे ना, 30 दिवस झाले ना. काँग्रेसवाले सगळेच पक्षवाले तर सगळ्याच पक्षाने यायला लागत होतं ना. तिथं फक्त फोटो सेशन करायला आले सगळे लोक. नाही, कधी राहुल गांधी फोटो सेशन नाही करत. राहुल गांधी नाही करत, पण बाकीचे लोक आले. काल आंदोलन होतं, काल आंदोलन होतं ना. तुम्हाला कालचा दिवस आजचा दिवस महत्वाचा होता. जर कळत असेल तुम्हाला तर राहुल गांधी राज्यात देशामध्ये गावाला खूप आले. अरे बांधत राहते का? एवढं मोठं आंदोलन चालू आहे, त्या पोरायला मारलं. राहुल गांधीला बी सांगा नसन समजतो. एवढे मोठे खासदार निवडून गेले, एवढं मोठे इथं आंदोलन चालू आहे, ते चिरडून टाकते. त्या पोराले आंदोलनाचा हे नाही आहे. काय त्या पोराले आंदोलनाचा बोलतो हे माहित नाही आहे कसं करायचं आंदोलन. तुम्ही त्याला लीड नव्हतं करायला लागत नाही. बस अरे काम बसणार आहे हो तिथं. साले तुम्ही तिथं उपाशी तपाशी तिथं कोण बसून आहे साले. तुम्हाला लाज शर्मा नाही आहे ऑपोजिशन लोकांनी. सालं मस्तकात पैपायची आग मस्तकात ते. जे करायचं ते अरे मग काय करायचं आहे तुम्ही. काल आले राहुल गांधी आले का ठरवलं तिथं यायला पाहिजे तर लीड करायला लागत होतं. 50 खासदार आले असते झक मारायला तिथं फार मिलकी पास व्हायली असती. अशा तर पैदल नाही काढते राहुल गांधी. येतील आमचे आहेच लोक. कवा आता ना मेल्यावर का? मेल्यावर येईन का? काय पण तुमच्या पक्षाच्या लोकांना उभं करा ना पाहिजे. माया हा दोन पक्षाचे मग तुमचे सगळे जिथं इथं एवढा मोठा अन्याय होऊन राहिला. 22 पोरांना आत्महत्या केल्या. मोठ्याने सभा घेता येते राहुल गांधीले. या नको लागत आमच्या पक्षाची. हा रोष बीजेपीच्या विरोधात पाहिजे. आता बीजेपीच्या विरोधात आहे ना रोज साहेब, पण तुम्ही ऑपोजिशन मध्ये आहे ना. ऑपोजिशन मध्ये राहुल गांधी ज्या अरे बाबा असं नाही का सत्ता बदलली असती. आज सत्ता बदलली असती. सत्ता बदलण्याचं हे नाही आहे बाबा काहून नाही सत्ता बदलली असते. आज तुम्ही जर समोर असते ना तर सत्ता बदलली असते. तुम्ही संसद सभागृह सोडून जर इथं आले असते ना तर सत्ता बदलली असती आज. चांगलं बसायला जेवण करा. नाही म्हणलं